परंतु मग असं झालं, लोकांचा संभ्रम होऊ लागला की बा आपणही कर्ज बुडविलं असतो किंवा दिलं नसतो तर आपल्यालाही फायदा जास्त झाला असता. सरकार पुन्हा पुन्हा विचार करते की आपल्याला लोकांना एक चांगल्या प्रकारची सवय लावावं, आपल्या बँकाची आर्थिक परिस्थिती सक्षम व्हावं, पायावर स्वतःच्या उभा राहाव्यात आणि शेतकऱ्याला गरजेप्रमाणे कर्ज वेळेवर देण्याची क्षमता निर्माण करावी. म्हणून या ठिकाणी जे चालू बाकीदार आहेत, रेग्युलर आहेत, त्यांना देखील सरकार 50,000पर्यंत या ठिकाणी प्रोत्साहन म्हणून आपल्याला देण्याचं मान्य केलेलं आणि देणार आहे. त्याच्यामध्ये तरतूद करत असताना बसून बोलू नका. तर करण्यात आलेली आहे कर्जफेडीची शिस्त टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रामाणिक कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा करायचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, योजनेचा लाभ आत्ताच मामांनी सांगितल्याप्रमाणे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याची रक्कम 36,500 कोटी रुपयाचा हा उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे. विशेष करून देवेंद्र भाऊ असतील, शिंदे साहेब असतील, वहिनी असतील, देतो आकडा देतो, पटलावर ठेवतो, सगळं पटलावर ठेवतो जाधव साहेब. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याबाबत चर्चा झाली. समितीने काही निर्बंध सुचवले आहेत. मात्र शासनाने शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून त्या समितीने यांना देऊ नये असे शिफारस केली होती. पण शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे त्याच्यामध्ये 50,000 द्यावं हे सरकारनं मान्य केलेलं आहे. दुसरा प्रश्न जाधव साहेब, OTP वन टाइम सेटलमेंट याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.